मी येतो तुमच्याकडे, पण त्याआधी तावडेंचं मत आपण ऐकूया. विनोद तावडे, कुलदीप बिश्नोई हे तुमचे उमेदवार होते, म्हणजे तुम्ही त्यांचं समर्थन केलं होतं भाजपनी, आणि त्यांची मतं 1 लाखापेक्षा अधिक वाढलेली आहेत. तुम्हाला काय वाटतं, कुठून आली असतील ही मतं? आणि मेधाताई म्हणतात त्याप्रमाणे एक प्रकारे तुम्हाला या इशारा नाही आहे का? कारण काँग्रेस पक्षात जसे भ्रष्टाचारी आहेत तसे इतर पक्षातही आहे. तुम्ही फक्त काँग्रेसला हा इशारा आहे असं घ्याल का? नाही, मला असं वाटतं की बिश्नोईंचा विजय हा तर नक्की होताच. तिथलं राजकीय समीकरण गणित जी होती त्यातून हा विजय होणारच होता. म्हणजे अण्णा हजारे टीमला मला विचारावंसं वाटतं, मेधाताईंना विशेषतः, भ्रष्टाचाराचा खरा मुद्दा होता खडकवासल्यामध्ये लवासा, की ज्याच्या विरोधात अण्णांनी मेधाताईंनी आंदोलन चालवलं होतं. मग या खडकवासल्याच्या विषयात अण्णा हजारेंनी भूमिका का नाही घेतली राष्ट्रवादीच्या विरोधातली? हा खरंच एक प्रामाणिक अण्णांचा चाहता आणि कार्यकर्ता म्हणून मला आजही प्रश्न आहे. आम्ही गेलो नाही मागायला, पण मला असं वाटलं की हिसारसारख्या ठिकाणी जाऊन आपण आपली भूमिका मांडतो भ्रष्टाचार आणि लोकपालची. इथे जिथे तुम्ही आंदोलन चालवलंय ज्या एरियात तिथे का नाही केलं, हा खरंच मला आजही प्रश्न आहे. एक नक्की आहे, हिसारच्या माझ्या अनेक मित्रांशी मी केजरीवाल आणि अण्णांची जी व्हिडिओ फिल्म जायची त्याच्या प्रचाराचा फीडबॅक विचारायचो, तर त्याचा एक परिणाम नक्की होता. मी काँग्रेसचं डिपॉझिट गेलं असेल तर डिपॉझिट जाण्यामध्ये अण्णांच्या या प्रचाराचा नक्की भाग आहे. पण काँग्रेस नंबर 3लाच राहणार होतं, बिश्नोई नक्की जिंकणार होते, ही वस्तुस्थिती त्यातली नक्की आहे. एक मला देखील नक्की वाटतं की सगळ्याच राजकीय पक्षांनी अण्णा हजारेंच्या उपोषणानंतर जे भ्रष्टाचाराविरोधातलं जागरण झालेलं आहे, मला असं वाटतं की त्याची दखल सर्वांनीच घेतली आहे. घेतली नसेल तर ती घ्यावी लागेल. आणि जनलोकपाल विषयाच्या संबंधात भारतीय जनता पक्षाने आपली भूमिका, एक संयुक्त शिष्टमंडळ जे आलं होतं ज्यात किरण बेदी, केजरीवाल सर्व होते, त्या ठिकाणी सगळं मांडलेलंही आहे. आणि मेधाताईंचं सुद्धा आमच्या अध्यक्ष आणि बाकीच्यांशी वेळोवेळी त्यातलं बोलणं झालंय. तर आमची भूमिका या विषयातली स्पष्ट आहे. अगदी. मेधाताई, महत्वाचा प्रश्न विचारला विनोद तावडेंनी. हिसारमध्ये भूमिका घेतली, खडकवासल्यात का घेतली नाही? मला की याचं उत्तर देता येणार नाही. एवढंच म्हणता येईल की प्रत्येक आंदोलन आपापली रणनीती बनवत असतो आणि सगळीकडूनच काही लोकांची मागणी नव्हती. आणि महाराष्ट्रामधले आम्ही असलो तरी महाराष्ट्रातच हात घालावा अशी काही गरज वाटली नव्हती. परंतु हिसार ही एक निवडणूक रंगणारच होती. ती काँग्रेस पडणारच असं धरून नाही, तर तिथून लोकांची मागणी येत होती की तुम्ही या आणि तुम्ही हस्तक्षेप करा. म्हणून आमच्या वर्किंग ग्रुपनीच कोर कमिटीच्या मीटिंग नंतर पूर्ण विचार करून ही भूमिका बनवली आणि तय केली.